नमस्कार. सानी कलारंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आजकाल एक आजार जडला आहे. आजकाल मी परत अंडरलाईन करते, आजकाल एक आजार जडला आहे बऱ्याच जणांना. मला काहीतरी झालं आहे आणि हा जो भ्रम आहे किंवा भय आहे हे मनामध्ये खूप असं घट्ट धरून ठेवतात आणि मग खरंच वाटायला लागतं की मला काहीतरी आजार झाला आहे. तर सगळ्यात पहिले हे मनातनं काढून टाका की मला काहीतरी झालं आहे. असा कुठलाही आजार असं स्वतःहून असं मला झालं आहे असं नाही, किंवा दुसऱ्यांचं ऐकूनसुद्धा की काहीतरी होतं सिरियलमध्ये कुठला तरी आजार दाखवता की लगेच मला पण हार्ट अटॅक येतो आहे का काय, किंवा एखादी मैत्रीण किंवा कोण ओळखीचं सांगून जातं की मला चक्कर येते की लगेच तुम्हालाही चक्कर येते. तर हे सगळे मनाचे खेळ आहेत, हे आधी लक्षात ठेवा. तर हे मनाचे खेळ आपण कसे दूर ठेवायचे. खूप जणांना सवय असते की मला हे होतं आहे, सतत आपलं म्हणजे प्रकृतीचं रडगाणं गातात ना, तशातलं एक म्हणतात ना, एक असा ग्रुप असतो की मला हे होतं आहे. प्रत्यक्षात नसतं झालेलं, आणि हा जो विचारांचा खेळ आहे त्यांनी ते मात्र दुखणं ओढवून घेतात. तर सगळ्यात पहिले मनाचा जो म्हणजे आजाराचे जो भय आहे, आजाराची जी भीती आहे ती घालवण्यासाठी काय करायचं. सगळ्यात पहिला उपाय सांगते आणि तो अत्यंत प्रभावी उपचार आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला जर लक्षणं दिसत असतील, ही क्षणिक लक्षणं असतात. कोणीतरी सांगितलं किंवा मी म्हटलं ना, टी व्हीवर किंवा कुठेतरी बघून तुम्हाला किंवा कोणतरी सांगितलं ते तसंच तुम्हाला लगेच व्हायला लागतं आणि तुम्ही लगेच काय करता तर गुगलवर सर्च करता की मला असं होतं, मला कॅन्सर तर झाला नाही का, मला हार्ट अटॅक तर आला आहे का, हे असे विचार चालू होतात. तेव्हा सगळ्यात पहिले गुगलवर सर्च करणं बंद करायचं. गुगलवर सर्च केलं की परत आपल्या विचार आणखी जोरजोरात चालू होतात. दुसरा उपाय, सतत आपलं शरीराचं निरीक्षण करायचं. इथे मला काय झालं काय, इकडे मला काय झालं काय, इथे मला काहीतरी झालं काय, इथे कॅन्सर झाला का, तिकडे काय, असं जे चालू होतं. आणि सतत शरीराचं, आणि आजकाल काय झालं ऑनलाईन ते सगळं मिळतं कुठले किंवा मोबाईलमध्ये पण बरेच ॲप निघालेत की ह्याच्यामुळे तुम्हाला तुमचं याव कळतं, तुमचं त्याव कळतं. कितपत ॲक्युरेसी असते माहीत नाही, पण ते सगळे बरेच जण डाउनलोड करतात आणि मला हे होतं आहे, मला ते होतं आहे, मला इथे होतं आहे, मला तिथे होतं आहे, असं सुरू होतात. तर हे सुद्धा कमी करायचं, म्हणजे बंदच करायचं म्हटलं तरी चालेल. हळूहळू बंद करत या. काही तुम्हाला झालेलं नाही. एक स्वतःला मनात रोज म्हणायचं की मी खूप निरोगी आहे, मी आनंदी आहे, मी बलवान आहे, मी शक्तिवान आहे. तिसरं, बऱ्याच जणांना हा डॉक्टरकडे जाताना सगळं गुगलवर अभ्यास केलेला असतो आणि डॉक्टरने सांगितलं तुम्हाला काहीच झालं नाही, तर तुम्ही उलटं त्या डॉक्टरला नावं ठेवतात की ह्याला काही येत नाही आहे. परत दुसरा डॉक्टर, तिसरा डॉक्टर, असं सारखं डॉक्टरचं ओपिनियन घेत सुट्टा. प्रत्येक डॉक्टर सांगतो तुम्हाला काही झालेलं नाही आहे, पण तुम्ही असं ह्या डॉक्टरकडून फक्त पैशाची बर्बादी करता. तेव्हा हे पण लक्षात ठेवा की एक कुठला तरी तुम्ही डॉक्टर, तुमचा जो फॅमिली डॉक्टर असतो त्याला जर गंभीर आजार झाला तर नक्की दाखवा. पण हे जे मनातले आजार आहेत की नाही, भय की मला हे झालेलं आहे, हे तुम्ही मनातनं काढून टाका. बऱ्याच जणांना डायरी लिहायची सवय असते. दिवसभर काय झालं रात्री मग लिहून काढायचं. मला हे केल्यावर दरदरून घाम आला, मला हे केल्यावर मला अशी ढेकरच आली, मला हे केल्यावर चक्करच आली. हे सगळं बंद करा. निगेटिव्ह जे लिहिता की नाही तुम्ही डायरीमध्ये, उलटं छान लिहा की आजचा माझा दिवस खूप छान गेला, मी इतकं चाललो, मी इतकं मंदिराच्या पायऱ्या चढून गेलो किंवा डोंगरात गेलो, रानात फिरायला गेलो, नदीकिनारी गेलो, मला खूप आनंद झाला. हे असे पॉझिटिव्ह वाक्य लिहा, जेणेकरून तुमच्या मनामध्ये जो आजाराची भीती जी बसलेली आहे ना, हे निघून जाईल. मला अगदी प्रॉमिस करा, सगळ्यांनाच सांगते मी की आपल्याला आता भरपूर वेळ आहे, सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन आलेले आहे. प्रत्येकजण पहिले गुगलवर सर्च करतं, किंवा आजकाल काय नवीन टेक्नॉलॉजी आहे, घरच्या घरीच आपल्याला चालू करतात की मला हा रोग झालेला आहे. हे सगळं बंद करायचं आहे आणि छान सकारात्मक राहा. मन कुठेतरी डायव्हर्ट काढ. तुमच्या मनात जर असे विचार येत असेल, लगेच तुम्ही मनातले हे विचार बाजूला करायचे. कसे बाजूला करायचे, तर बरेच कितीतरी छान छंद आहे, ते छंद जोपासा. कोणाला गाणं आवडतं, गाणं म्हणायला सुरू करा. कोणासाठी नाही, आपल्या आनंदासाठी छान मोठ्याने गाणं म्हणा, त्याचा रियाज करा. भावगीत आहे, भक्तिगीत आहे, भजन आहे, असे छान हलके फुलके. अगदी तुम्हाला शास्त्रीय संगीतच आत्ता यावायला शिकलं पाहिजे असं नाही आहे. हलक्या फुलकं गाणं म्हणा की जेणेकरून तुमच्या मनाला आनंद मिळेल आहे. काही जणांचं चित्रकला छान असते, चित्र काढत बसा.
की तुमचं जेणेकरून तुमचं मन या तुमच्या ज्या मला आजार झाला आहे याच्यातून बाजूला होईल. हे चित्र काढा, वाचन करा, गाणी ऐका, मित्रांबरोबर फिरायला जा. ह्या सगळ्यात तुमच्यामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी येईल ती तुम्ही अशी स्वतःजवळ अशी स्टोअर करा, साठवून ठेवा. आणि जेव्हा असे नकारात्मक विचार येतील ना त्यांनी असे उडवून लावा. तर तुम्ही अगदी छान मनामध्ये रोज सकाळी पण म्हणायचं, रात्री झोपताना पण म्हणायचं, मी निरोगी आहे. तुमचे सगळ्या पेशी ऐकत असतात, मी निरोगी आहे, मी शक्तिवान आहे. असं तुम्ही जेव्हा तुमच्या शरीराला बजाल तेव्हा तुमचं शरीरसुद्धा तुम्हाला साथ देईल. मी परत एकदा सांगते की वय हे मॅटरच नाही. आज आमच्या इथे अगदी 80 वर्षाचे एक काका आहेत, ते सुद्धा खूप ॲक्टिवली सगळं करत असतात. आणि आपणच आपलं म्हणत राहायचं 40पासून की आता माझी 40 झाली, मला याव झालं, मला त्याव झालं, असे आपण आजार ओढवून घेतो. तेव्हा आजपासून हे सगळं लक्षात ठेवायचं, पॉझिटिव्ह राहा, म्हणजे सकारात्मक राहा आणि छान तुम्ही तुमच्या मन जे आहे छंदात गुंतवा, छान वाचन करा आणि आजाराला दूर ठेवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.